महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीने यामध्ये अभूतपूर्व यश मिळवलं। आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत। त्यांना तिसऱ्यांदा महाराष्ट्रातील सगळ्यात पहिल्या खुर्चीवर बसण्याचा बहुमान मिळतोय। 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे। पण महाराष्ट्रातील पहिल्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळवणारे फडणवीस हे शाळेत मात्र नेहमीच शेवटच्या बाकावर बसायचे असं तुम्हाला सांगितलं तरी हे तुम्हाला खरं वाटणार नाही। पण मंडळी, हे खरं आहे आणि याचा उलगडा चक्क फडणवीसांच्या शाळेतीलच एका शिक्षिकेने केलाय। तर कसे होते फडणवीस हे त्यांच्या शालेय जीवनात आणि त्यांच्या शालेय जीवनातील काही गमतीदार किस्से जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। महाराष्ट्रातील भाजपचा मोठा चेहरा, चाणक्य, आक्रमक राजकारणी, आपल्या भाषणांमधून तोफांचे बार उडवणारे आणि हाडाचे राजकारणी अशी ओळख असणारे फडणवीस हे शाळेत असताना मात्र अत्यंत शांत आणि लाजाळू होते। त्यांना जास्त बोलायलाही आवडत नसायचं। त्यांची उंची जास्त असल्याने त्यांना वर्गात शेवटच्या बाकावर बसावं लागत होतं। देवेंद्र फडणवीस यांच्या शिक्षिका सावित्री सुब्रमण्यम यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की फडणवीस हे अभ्यासात हुशार नव्हते, पण त्यांना समाधानकारक मार्क्स मिळायचे। आज जसं फडणवीस हे पक्षातीलच सहकाऱ्यांना नाही तर मित्रपक्षांनाही सोबत घेऊन चालतात, त्याचप्रमाणे ते शाळेत सुद्धा मित्र संघटना घडवून आणण्यात अग्रेसर होते। याचीही एक आठवण सुब्रमण्यम बाईंनी सांगितली आहे की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या वर्गमित्रांनी होळीच्या वेळेत एक मस्ती केली होती, पण त्याची शिक्षा ही मात्र अख्ख्या वर्गाला मिळाली। पण नेमकी ही मस्ती कुणी केली होती हे शेवटपर्यंत शिक्षकांना फडणवीस आणि त्यांच्या मित्रांनी कळू दिलं नव्हतं। वर्गात खोड्या करणाऱ्या फडणवीसांना मात्र पीटीचे तास म्हणजेच शारीरिक शिक्षणाचे वर्ग हे कधीच आवडत नसायचे। त्यामुळे ते अनेक वेळेस पीटीचा तास असेल तेव्हा अनुपस्थित राहायचे आणि यामुळे त्यांना शिक्षकांकडून बऱ्याच वेळेस शिक्षाही मिळायची। फडणवीस हे इतके मोठे नेते असून आजही ते नम्रतेनेच इतरांशी वागतात, त्याचप्रमाणे त्यांचं शाळेत असतानाही होतं। फडणवीसांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे त्या काळी नागपुरातून विधान परिषदेचे आमदार होते आणि त्यांच्या काकी शोभा फडणवीस या सुद्धा विधानसभेच्या आमदार होत्या। इतका मोठा राजकीय वारसा असूनही फडणवीसांनी याचा कधीही आपल्या मित्रांमध्ये आणि शाळेमध्ये रुबाब दाखवला नाही। घरात 2 व्यक्ती आमदार असूनही ते शाळेत जाताना मात्र पायी पायीच जायचे। पायात साधीच त्यांच्या स्लीपर असायची आणि खांद्यावर बॅग। अगदी सामान्य मुलाप्रमाणे फडणवीसांचं शालेय शिक्षण गेलंय। पण आपल्या मित्रांसाठी ते अडचणीच्या काळात नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहायचे। शाळेत जर पालकांच्या स्वाक्षरीचं एखादं पत्र मागितलं तर फडणवीस आणि त्यांच्या मित्रांनी कधीही आपल्या पालकांची पत्र ही स्वाक्षरीनिशी शाळेत दिली नाहीत, असं शिक्षिका सुब्रमण्यम सांगतात। शाळेतील सुट्ट्यांसाठी अर्ज द्यावा लागायचा तेव्हा फडणवीस आणि त्यांचे मित्र हे एकमेकांचे पालक बनून त्या अर्जावर सही करायचे आणि या खोड्या वर्ग शिक्षकांनाही माहिती असायच्या, पण शिक्षकांनी कधीच यात हस्तक्षेप केला नाही। नागपुरातील 125 वर्ष जुन्या शंकरनगर चौकावरील साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्यालयातून फडणवीसांची मॅट्रिक होऊन आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानंतर फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले, पण आजही फडणवीसांचा आपल्या शाळेशी तेवढाच लढा आहे। अधूनमधून ते शाळेतील छोट्या मोठ्या समारंभांना उपस्थिती लावतात, शाळेला आर्थिक मदतही करतात। फडणवीस यांच्या 10वीच्या बॅचचं गेट टुगेदर होतं तेव्हा सुद्धा फडणवीस हे 10वीच्या वर्गात जाऊन आपल्या शेवटच्या बाकावर बसले होते, अशी आठवण सुद्धा शिक्षिकेकडून सांगण्यात आली आहे। आमच्या शाळेतील माजी विद्यार्थी आज महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा नेता असून राज्याचा मुख्यमंत्री झालाय, याचा आनंद शाळेतील आजी माजी विद्यार्थी तसंच प्रत्येक शिक्षक वर्गाला आहे। आता पुन्हा फडणवीस हे शाळेला कधी भेट देतात याचीच वाट आम्ही पाहतोय, अशी भावना फडणवीस यांच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।